मित्रांनो नमस्कार। आज 29 ऑगस्ट 2024 रोज एक नवीन विषय मध्ये मी सचिन भाऊ कदम सांगली आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो आजचा विषय जो घेतलाय तो विषय ऐकण्यापूर्वी एक मी विनंती करणार आहे की मित्रांनो माझे सगळे विषय हे प्रत्येक मानवाला उपयोगी असणार आहेत। मानवाच्या आयुष्यामध्ये एक ना एक दिवस माझ्या या विषयाची तुम्हाला गरज भासेल आणि घटना घडल्यानंतर तुम्हाला माझी आठवण होईल की हा रोज एक विषय मध्ये ऐकलेला विषय असताना मी दुर्लक्ष केलं। तर दुर्लक्षित करू नका, तुम्ही ते बदल करत चला असे माझी विनंती आहे। आणि आजच्या विषयाचं नाव आहे मित्रांनो दगड। आता जीव घेणा दगड असा शब्द आहे, जीव घेणा दगड। आता तुम्हाला असं वाटेल की जीव घेणा दगड म्हणजे काय? तर मित्रांनो बघा, अनेक वेळेला आपण प्रवास करत असताना काय होतं की एखाद्या ठिकाणी मोठी गाडी जर बंद पडली तर त्या गाडीला किन्नर नसतो। किन्नर नसल्यामुळे ती गाडी बंद पडल्यानंतर जर चढायला गाडी लागली असेल तर ड्रायव्हर काय करतो, मागच्या चाकाला मोठे दगड लावतो आणि मोठे दगड लावल्यानंतर तो ड्रायव्हर काय करतो, जेव्हा त्याची गाडी स्टार्ट करतो त्यावेळेला तो गाडी पुढे 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 घेऊन जाऊन आपल्या आपल्या प्रवासाला लागतो आणि भर रस्त्यामध्ये तो दगड लावलेला जो होता तो तिथं सोडून जातो, कारण तो दगड काढायला त्याचा किन्नर तिथं उपलब्ध नसतो। परिणामी मित्रांनो तो ड्रायव्हर त्याची गाडी घेऊन जातो आणि जर रात्र झाली तर तुमच्या आमच्यासारखी माणसं भरधाव वेगानं फोर व्हीलर गाडी चालवत असतात आणि तो जर दगड मोठा आपल्या एकदम गाडीच्या आडवा आला तर आपली गाडी त्याला धडकते आणि परिणामी मोठा अपघात होतो। आणि असे अनेक अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे। याच्या मागचं कारण की ड्रायव्हर लोक किन्नर लोकांचा पगार वाचवण्यासाठी हे उद्योग करत आहेत। मित्रांनो आरटीओच्या नियमाप्रमाणे जर विचार केला तर आरटीओचा नियम असा आहे की कोणत्याही माल वाहतूक गाडीला किन्नर हा कंपल्सरी असावा लागतो। कारण एखाद्या शहरातून जेव्हा गाडी पास होत असते तेव्हा ड्रायव्हरला आपल्या लेफ्ट साइडचं दिसत नसतं, त्यावेळेला त्यांना इशारा करण्यासाठी तो किन्नर हा गॅरंटेड असावा लागतो। हा आरटीओच्या नियमात आहे। पण गाडीचे मालक अगर तो ड्रायव्हर पैसे वाचवण्याच्या नादात ही परिस्थिती निर्माण करून घेतात आणि किन्नर नसल्यामुळे अशी दगड रोडला लावून जातात। मित्रांनो मी रिक्वेस्ट आहे, तो ड्रायव्हर चुकला चुकू दे, तो भोगल न भोगल, पण आपण दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो। जर का आपल्याला तो दगड दिसला तर मित्रांनो तुम्ही त्या क्षणाला गाडी थांबवा, 2 मिनिटं गाडीतनं उतरा, तो दगड रस्त्याच्या बाजूला टाका आणि मित्रांनो तुम्ही पुढील प्रवास करा। म्हणजे तुम्ही 1 मिनिटामध्ये कुणाचा तर जीव, कुठल्या तर कुटुंबाचा जीव वाचवला। म्हणून सांगतो की आयुष्यामध्ये या ड्रायव्हर लोकांनी केलेल्या चुका तुम्ही बदलून घ्या आणि तुम्ही थांबून तो दगड बाजूला काढा अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि आरटीओ ऑफिसला आणि मी पोलीस खात्याला विनंती करतो की जर का असे माल वाहतूक ट्रक किंवा कोणतीही गाडी रस्त्यावर जात असताना जर त्या गाडीला किन्नर नसेल तर त्या गाडीला थांबवून तुम्ही त्यांच्यावर किन्नर न ठेवण्याच्या केसेस घातल्या पाहिजेत। त्याशिवाय हे ड्रायव्हर लोक सुधारणार नाहीत, अगर गाडीचे मालक सुधारणार नाहीत। म्हणून माझी रिक्वेस्ट आहे तमाम ट्रकवाल्यांना किंवा तमाम गाडीवाल्यांना, मग तू कोणती असो, गुड्स कॅरियर मध्ये कोणती गाडी असो, त्यांनी किन्नर हा ठेवावाच लागेल। आणि न ठेवल्यास पोलिसांनी केसेस केल्यानंतर तेव्हा माझा रोज एक विषय घेतला म्हणून मला दंड झाला, हे माझ्या नावानं बोंब मारण्याची गरज नाही। तुम्ही सुधरा, दुसऱ्यांचं जीवन जे वाचणार आहे त्याला परत हात जोडून विनंती करतो ट्रक ड्रायव्हर, ट्रक मालक आणि पोलीस खात्याला की हे प्रसंग जे होत आहे त्याला थांबवण्यासाठी कडक कायद्याचा वापर करावा एवढीच विनंती करतो। आणि माझ्या या व्हिडिओला आपण अजून जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि मित्रांनो बेल आयकॉनवरती टच करा आणि मित्रांनो माझे व्हिडिओ पुढे पाठवा आणि योग्य वाटलं तर लाईक द्या एवढीच विनंती। धन्यवाद। जय हिंद मित्र।